नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर शनिवारी आहे कालभैरव जयंती. ही जयंती का साजरी करावी, काय भेटेल आपल्याला कालभैरव देवाला आपण जर प्रार्थना पूजापाठ केला तर, आणि ही पूजा कशी करावी हे या व्हिडिओतून सारं आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आपल्या जीवनातील पापांचं प्रायचित्त करत असतो, पण जर हे प्रायचित्त आपण कालभैरव देवतेसमोर जर केलं तर आपल्याला त्यातून मुक्तताही लवकर भेटत असते. हा शिव अवतार असून क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. 22 नोव्हेंबरला शनिवारी कालभैरव जयंती साजरी करणार आहोत. कालभैरव देवता हे आपल्या जीवनातील संकटे दूर करत असतात. आपल्या हातून कळत नकळत जर काही पाप झालं असेल तर त्यातून मुक्तता आपल्याला हे कालभैरव देवता देत असतात. आपले कालभैरव देवता आपल्याला अनेक पापांपासून तर मुक्तता देतातच, पण जर आपल्यावर कोणी अन्याय केला असेल तर त्याला सजा देण्याचं काम किंवा आपल्याला न्याय देण्याचं काम हे कालभैरव देवता देत असतात. त्यामुळे या दिवशी तुम्हाला अशी सेवा काही करायची आहेत आणि त्यांना प्रसन्न करायचं आहे, हे या व्हिडिओतून आज आपण बघूयात. तर त्यांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे शनिवारी. तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे. त्याने आपल्याला पुण्य प्राप्त होत असते आणि त्यांची कृपा आपल्यावरती होत असते. जर तुमच्या इथे कालभैरवाचं जर मंदिर नसेल तर तो एक शिवाचा अवतार आहे. त्यामुळे तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. तिथे एक दीप तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि एक तांब्या पाणी शिवशंकराच्या पिंडीवरती तुम्हाला या दिवशी घालायचं आहे. या दिवशी शंकराच्या पिंडीवर एक तांब्या पाणी अर्पण केल्याने तुमच्या साऱ्या पापातून तुमची मुक्तता होत असते. गरीबातला कितीही गरीब असू द्यात, पण एक तांब्या पाण्याने भगवान शिव यांना प्रसन्न करता येतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे, असं शिवपुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे धनदौलतीचे पैसे असेल तर एवढा पैसा खर्च करायची काही गरज नाही. एक तांब्या फक्त पाणी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करा आणि कालभैरव देवतेचं नामस्मरण करून, शंकराचं नामस्मरण करून आपल्या पापांची तिथे तुम्ही क्षमा याचना मागू शकता. याने तुमचे सारे पाप धुवून जात असतात आणि तुमच्या जीवनाला एक नव्याने सुरुवात होत असते. तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीसमोर तुमची हर एक मनोकामना देखील या दिवशी मागू शकता. यामुळे भगवान शंकर या दिवशी तुमची हर एक मनोकामना पूर्ण करत असतात. तुमची पापातून मुक्तता होत असते. कालभैरव हा भगवान शंकराचाच अवतार असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या मंदिरामध्ये जी भगवान शंकराची जी पिंड आहे तिथेही तुम्हाला दुधाने किंवा पाण्याने अभिषेक या दिवशी करायचा आहे. आपण मंदिरात किंवा आपल्या घराच्या मंदिरामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे भगवान शंकराची पिंड असेल तर तुम्हाला कालभैरव अष्टक तुम्हाला या दिवशी बोलायचं आहे. आपण जे पाप केलं आहे त्याचं प्रायचित्त भगवान कालभैरवांच्या मंदिरात जाऊन माफी मागायची आहे. नसेल तर तुम्ही शंकराच्या मंदिरात मागितले तरी हरकत नाही. जर तुम्हाला शंकराच्या मंदिरात देखील जाणं जमत नसेल तर तुम्ही घरातल्या तुमच्या मंदिरात जी शंकराचा फोटो असेल किंवा शंकराची पिंड असेल तिथे तुम्ही जरी माफी मागितली तरी खूप आहे. कालभैरव देवता खूप रागीट आहे. आपल्या पापांची शिक्षा आहे आपल्याला जीवनात रोज भेटत असते. कालभैरव सगळ्यांचा न्यायनिवाडा करत असतात आणि आपण जी आपल्या रोजच्या जीवनामध्ये जी देवपूजा करत असतो, पूजापाठ करत असतो, आपली मनोकामना आपण देवाला मागत असतो, पण कुठेतरी आपली मनोकामना ही पूर्ण होत नाही किंवा आपल्याला आपण पूजेचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही. तरीही जीवनामध्ये दुःख असतात, दारिद्र्य असतं किंवा आपल्या घरी भांडणं, कलह होत असतात. तर त्याचंच हे एक कारण आहे की आपल्याला झालेल्या पापांची आपण क्षमायाचना भेटलेली नाही. त्यामुळे आपल्याला फलप्राप्ती होत नाही आहे किंवा आपल्या घरी सुखाचे दिवस येत नाही आहेत, आपल्या घरी माता लक्ष्मी येत नाही आहे. हर एक मनोकामना पूर्ण होत असते जेव्हा आपण कालभैरव जयंतीला आपण भगवान शंकरांची किंवा कालभैरव देवतेची आपण माफी मागत असतो. तर कालभैरव जयंती कशी साजरी करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा, कोणता स्तोत्र बोलायचा हे आपण पुढे पाहणार आहोत. आपण जे पाप केलं आहे त्यामुळे आपल्या घरात खूप वादावाद होत असतात. कोणाला घरातली नोकरी भेटत नाही, तर कोणाचं कोणतंच कार्य नीट होत नाही, खूप अडथळे येत असतात, जगणंसुद्धा खूप मुश्किल होत असतं. घरात कितीही सेवा करा, कितीही दानधर्म करा, पण त्याचं पूर्ण फळ आपल्याला भेटतच नाही. तरीही आपल्या घरात भांडणं, कलहही होत राहतात.
घरात एक अशी व्यक्ती असते की जी जी तुमचं ऐकत नाही किंवा ती वाईट वळणावरती निघालेली आहे, वाईट संगतीला लागलेली आहे. तर त्या अशा व्यक्तींना मार्गावरती आणण्याचं काम हे कालभैरव देवता करत असतात. सगळ्यांच्या वाईट कर्माचा हिशोब लेखाजोखा हे घेत असतात. त्यामुळे त्यांच्या मंदिरात या अशा व्यक्तींना तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यांच्याकडून देखील ही पूजापाठ तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहे. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील, ते खूप हट्टी झाले असतील, तुमचं ऐकत नसतील, त्यांना देखील तुम्ही या दिवशी कालभैरव मंदिरात नेऊन त्यांच्याकडून अशी पूजापाठ तुम्हाला करून घ्यायची आहे. किंवा मुलांना देखील तुम्हाला कालभैरवी अष्टक या दिवशी आवर्जून ऐकवायला द्यायला हवं. त्यामुळे मुलांच्या हातून जरी कळत नकळत पापं झाली असतील, तरी त्यातून त्यांची मुक्तता होत असते. त्यांना शंकराच्या मंदिरात जाऊन एक एक तांब्या पाणी तुम्हाला शंकराच्या पिंडीवरती अवश्य तुम्ही मुलांच्याकडून घातलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला रात्री बाजरीची भाकरी, वांगं, कांदा असा नैवेद्य तुम्हाला कालभैरव देवतेला द्यायचा असतो. नाहीच जमलं तर खडीसाखर, दूध असा नैवेद्य तुम्ही दिला तरी काही हरकत नाही. या दिवशी जलेबी देण्याचा नैवेद्य देण्याचा मंदिरामध्ये देखील मान आहे, पण तुमच्या यथाशक्तीने तुम्ही खडीसाखर दिली तरी काहीच हरकत नाही. भगवान शंकराचा जर फोटो असेल, पिंड असेल, तर तिथे तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही संध्याकाळी हा नैवेद्य तुम्ही देऊ शकता. कालभैरव अष्टक तुम्हाला बोलायचं आहे. बोलायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती ऐकवा, मुलांना ऐकवा, घरातील साऱ्यांनी ते ऐकायचं आहे. तुम्हाला या दिवशी त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होण्यासाठी या दिवशी एक नारळ आणि खडीसाखर तुम्हाला शंकराच्या मंदिरात किंवा कालभैरव मंदिरात किंवा घरातल्या मंदिराच्या पिंडीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. नैवेद्य झाला, अर्पण करायची वस्तू झाली. आता त्यांना चमेलीचं फूल हे खूप आवडतं. तुम्ही या दिवशी त्यांना चमेलीचं फूल अर्पण केलं तर ते तुमच्यावरती लवकर प्रसन्न होत असतात. आपण इथेच करायचं आणि इथेच फेडायचं असल्यामुळे आपण केलेल्या चुकांची माफी तर ही आपल्याला मागावीच लागेल, नाहीतर आपल्यालाच कष्ट भोगावे लागत असतात. त्यामुळे हा दिवस खूप खास आहे. ही सेवा तुम्ही चुकवू नका. कालभैरव यांची पूजापाठ, नामस्मरण करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे या दिवशी 3 शुभयोग तयार झालेले आहेत. रवियोग, ब्रह्मयोग आणि इंद्रयोग. आणि हे तिन्ही योग या दिवशी शुभ लाभ आपल्याला देणार आहेत. त्यामुळे या दिवशी नित्यनियमाची देवपूजा असेल किंवा सकाळी सूर्यदेवाला पाणी घालणं, जल अर्पण करणं, ह्या गोष्टी तुम्ही या दिवशी करायला विसरू नका. हा खूपच शुभ दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही जी काही तुमची मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी खूप शुभ योग आहे. 3 योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवसाचं तुम्ही सोनं करून घ्या. या दिवसा तुम्हाला काळ्या कुत्र्याला तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने भाकरी, चपाती, काही नैवेद्य तुम्ही त्याला खायला द्या. कारण शनिवारी एकतर काळा कुत्रा आणि त्यात कालभैरव जयंती खूप असा सगळाच योग जुळून आलेला आहे. आणि या वर्षातील हा शेवटचा योग आहे असा की जी तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू शकता. आता नवीन वर्ष येणार आहे. काय माहीत, कदाचित हा तुमच्यासाठी लकी चार्म ठरू शकतो. यावर्षी तुम्ही कालभैरव जयंतीला अशी पूजा केली, पाठ केला तर येणारं नवीन वर्ष हे तुमच्यासाठी नवीन सुरुवात असेल किंवा नवीन तुमच्या कार्याची सुरुवात असेल. तुमच्या सर्व मनोकामना नवीन वर्षात पूर्ण होणार असतील. तर ही संधी तुम्ही चुकवू नका. तुमची देवांवरती जर भक्ती असेल, पूजापाठ तुम्ही रोज करत असाल तर कालभैरव जयंतीला कालभैरव देवतेची तुम्ही माफी मागायला विसरू नका. त्यामुळे तुमची इच्छापूर्ती तर होईलच, पण तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला कालभैरव हे तुमची फलप्राप्ती करणार आहेत. तर या दिवशी बघा, तुम्हाला अष्टक बोलायचं आहे, तुम्हाला नैवेद्य त्यांना द्यायचं आहे. नारळ, खडीसाखर ह्या नैवेद्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. आणि जर घरातल्या मंदिरात दिला असेल तर दुसऱ्या दिवशी तो फोडून तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. काळ्या कुत्र्याला या दिवशी हाणायचं, मारायचं नाही. काळ्या कुत्र्याचं या दिवशी खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण कालभैरव यांचं वाहनच कुत्रा आहे. त्यामुळे या दिवशी कुत्र्याला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही त्याला भाकरी, चपाती काहीही तुम्ही त्याला नैवेद्य देऊ शकता. पण आवर्जून काळ्या कुत्र्याला या दिवशी नैवेद्य दिला तर तुम्हाला खूप मोठं पुण्य, तुमचं भाग्य उजळणार आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिरात जाऊन एक दिवा लावायचा आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दीप अर्पण करायचा आहे. नंतर फूल, जी काही दक्षिणा असेल ती तुम्ही तुमच्या यथाशक्तीने देऊ शकता. फूल, प्रसाद काही असेल. या दिवशी तुम्हाला हे सारं करायचं आहे आणि याची फलप्राप्ती तुम्हाला करून घ्यायची आहे. तर तुम्हाला जर याचा अनुभव आला तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मी देखील अशी पूजापाठ या दिवशी करणार आहे. तुम्ही देखील नक्की करा आणि तुमचं जीवन समाधानी, सुखी आणि समृद्धी बनवा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू